गाजर हलवा तर आपण नेहमीच खातो, पण एकदा अशा पद्धतीने मलाईदार आणि टेस्टी गाजराची खीर बनवून पहा. रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गाजरची खीर बनवण्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे तांदूळ सुरुवातीला भिजत घालत आहे. हा तांदूळ आपण बारीक दाण्याचा असतो ना तोच घ्यायचा आहे, लांब दाण्याचा तांदूळ घ्यायचा नाही. मी हा कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्हीही कोणता लहान तांदूळ असतो ना तो घेऊ शकता. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यामधली धूळ किंवा घाण आहे ना ती निघून जाते. 2 ते 3 वेळा हे पाणी स्वच्छ होईपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेणार आहे. असं हलक्या हाताने चोळायचं, म्हणजे याच्यामध्ये भरपूर स्टार्च असतो ना तोही निघून जातो. तांदूळ धुवून झाले की आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत. याच्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहेत. आता ही तांदळाची वाटी बाजूला ठेवलेली आहे. इथे मी या वाटीमध्ये 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. आपल्याला हे काजूही भिजायला ठेवायचे आहेत. आपण बाकीची सर्व तयारी करत आहे ना तोपर्यंत तांदूळ आणि हे काजू आहेत ना ते व्यवस्थित भिजतात. गाजरची खीर बनवत आहे तर मेन साहित्य तर गाजर आहे. इथे मी लाल बुंद अशी गाजर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरची साल काढलेली आहे. इथे बरोबर अर्धा किलो गाजर घेतलेली आहेत, पण याच्यावरची साल काढलेली आहे आणि दोन्ही साईडचं काढल्यामुळे हे वजन थोडंसं कमी झालेलं आहे. आता आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहेत. तर किसणीचं काय करायचं आहे, जे मोठं होल असतं ना तिथूनच हे गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे. किसतानाही अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे, तिरकं न ठेवता असं सपाट ठेवायचं, सरळ ठेवायचं आणि हे गाजर किसून घ्यायचं आहे. तर मी सर्वच गाजर अशा पद्धतीने किसून घेते. इथे आपली सर्व गाजरं किसून झालेली आहेत आणि बघू शकता अगदी मस्त असंही गाजर दिसत आहे. मोठं होल असतं तिथून किसल्यामुळे अशा पद्धतीने लांब किस पडतो आणि काय होतं, खीर दिसायला छान दिसते. जर बारीक किस असेल ना तर खीर एकदम अशी दिसायला छान दिसत नाही. इथे मी थोडेसे काजू, बदाम, मनुके आणि पिस्ते घेतलेले आहेत. तुम्ही हे साहित्य आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा जर खिरीमध्ये तुम्हाला टाकायचे नसतील तर नाही टाकलं तरीही चालू शकते. आता मी हे कट करून घेते. इथे सर्व सुकामेवा कट करून झालेला आहे. आता आपण गाजराची टेस्टी खीर बनवायला घेऊया. खीर बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तूप वितळून छान गरम झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सर्व ड्रायफ्रूट्स परतून घेऊया. ड्रायफ्रूट्स हलकेसे असे कलर चेंज होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट छान परतले की हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये किसून घेतलेले गाजर टाकायचे आहे. गाजर ही आपल्याला या तुपामध्ये 2 ते 3 मिनिटे कमी गॅसवरतीच छान असं परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटे इथे मी गाजर छान परतून घेतलेला आहे. असं परतून घेतल्यामुळे काय होतं, याच्यातला जो कच्चा वास असतो ना तो निघून जातो आणि याला हलकासा सुगंध यायला सुरुवात होते. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. इथे मी फुल क्रीमचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता याच्यातलं अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि पूर्ण फुल क्रीमचं दूध याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही गरम केलेलंही दूध टाकू शकता किंवा डायरेक्ट गरम न केलेलं दूधही टाकू शकता. दूध टाकलं की गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि आपल्याला हे असं सतत हलवत राहायचं आहे. जर तुम्ही असं हलवलं नाही ना तर दूध खाली लागू शकतं. बघा, याला छान उकळी आलेली आहे. आत्ता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि असं सतत हलवत राहायचं आहे आणि अगदी तळापासून हलवायचं आहे. त्याचबरोबर इथे कढईलाही चिकटतं तेही आपल्याला काढत राहायचं आहे. भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ना त्याच्यातले 2 चमचे तांदूळ आपल्याला या खिरीमध्ये या स्टेजला टाकायचे आहेत. म्हणजे काय होतं, हे तांदूळ असे शिजले ना याच्यामध्ये छान असा दाणेदारपणा येतो. भरपूर असं या तांदळामध्ये स्टार्च असतं, ते या खिरीमध्ये जसजसं तांदूळ शिजतील ना तसतसं मिक्स होतं
आणि या खिरीला छान असा दाणेदारपणा येतो. तर तांदूळ टाकल्यानंतरही आपल्याला हे तांदूळ शिजेपर्यंत छान असं हे कमी गॅसवरतीच उकळवून घ्यायचं आहे. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे भिजवलेले 2 चमचे तांदूळ आहेत ना ते टाकून घेते. त्यानंतर इथे भिजवून घेतलेले काजूही टाकायचे आहे आणि जे अर्धी वाटी दूध ठेवलेलं होतं ना तेही याच्यामध्ये टाकायचं आहे. इथे मी या चमच्याने बरोबर 10 चमचे साखर टाकत आहे. साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही जास्तही टाकू शकता. आता याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया. इथे बघा सर्व साहित्य अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे. याच्यामध्ये जे आपण तांदूळ आणि काजू टाकलेले आहेत ना त्याच्यामुळे याला छान असं या खिरीला दाटसरपणाही येतो किंवा खीर घट्टही बनते. त्याचबरोबर काजू भिजवलेले टाकल्यामुळे याला छान चव येते आणि आपण याच्यामध्ये साखरही टाकलेलं आहे. म्हणजे सर्व साहित्य आपण एकदमच टाकलेलं आहे. आपल्याला इथे वरवर साहित्य टाकायची गरज नाही. भिजवलेले तांदूळ टाकल्यापासून एक 4 ते 5 मिनिटे ही खीर शिजवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती टाकायची आहे. पेस्ट टाकली की व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणखी 2 ते 3 मिनिटे छान अशी उकळवून किंवा शिजवून घेऊया. म्हणजे याच्यामध्ये जी आपण तांदळाची पेस्ट काजूची पेस्ट टाकलेली आहे ना त्यामुळे या खिरीला छान दाटसरपणा येतो. आणि असं मधून मधून हलवायचं आहे जेणेकरून याच्यावरती सायही येत नाही आणि खालीही खीर लागत नाही. त्या थोड्या वेळानंतर आपण याच्यामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडरही टाकून घेते आणि छान असं आपल्याला ही वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आहेत. वेलची पावडर टाकलं की लगेच आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे वेलची पावडरचा वास आहे तो बाहेर जात नाही. 5 मिनिटे असंच ठेवूया. 5 मिनिटानंतर आता आपण याच्यावरचं झाकण काढूया. इथे आपली मस्त अशी गाजराची टेस्टी खीर तयार झालेली आहे. आता पुन्हा एकदा असं हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता अगदी टेस्टी दिसत आहे. याच्यापेक्षा जास्त घट्टही करायची नाही कारण जसजशी ही थंड होईल ना तसतशी अधिकच घट्ट होते. त्यामुळे अशी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता ही गाजराची खीर आपण सर्व करून घेऊया. बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही गाजरची खीर सर्व करत आहे. बघू शकता अगदी टेस्टी आणि यम्मी दिसत आहे. कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. गाजराचा सीझन संपण्याच्या अगोदर तुम्हीही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. इथे मी वरून थोडंसं डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रूट्स टाकत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा. नमस्कार.